नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. मार्केटमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अशातच मग आंब्याचा शिरा नाही केला तर मग सगळा आंब्याचा सीझन फुकटच गेला म्हणायचं. म्हणूनच आज आपण पाहतोय पिवळा धम्मक मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा. परंतु हा आंब्याचा शिरा करताना एकतर आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स होत नाही, शिरा खाताना दातांना चिकटतो, चिवट होतो. शिवाय शिऱ्याला आंब्याचा स्वादही येत नाही. मग त्याला आंब्याचा शिरा कसं म्हणायचं? परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही आंब्याचा शिरा केलात ना, तर तुमचाही आंब्याचा शिरा अशा प्रकारे पिवळा धम्मक आणि मऊ लुसलुशीत होईल. चला तर पाहूया गोड सुमधूर मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारा आंब्याचा शिरा. गोड सुमधूर मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा करण्यासाठी इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा आंबा घ्यायचा आहे. मी इथे हापूस आंब्याचा वापर करतोय. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही आंबा वापरू शकता. परंतु फक्त एवढे लक्षात ठेवा की आपण जो आंबा वापरतोय ना, त्या आंब्यातील रस पिवळा धमक आणि घट्ट असायला हवा. आंबा सुवासिक असेल तर उत्तमच. आता हा आंबा आपल्याला चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, परंतु अगदी हलक्या हातानं. आंब्याच्या देठाकडील भागाजवळ खूप चीक असल्यानं तो भाग आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. शक्यतो तो भाग आपल्याला अशा पद्धतीनं काढूनच टाकायचा आहे. आंबा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो आपल्याला अशा पद्धतीनं कापून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्यानं या आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि हा गर आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरवर तो फिरवून घ्यायचा आहे. आंब्याचा रस मिक्सरवरच काढायला हवा असं काही नाही. तुम्ही रवीच्या साह्यानं हाटू शकता किंवा गाळणीनं देखील गाळून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी सोयीस्कर वाटेल किंवा नेहमी तुम्ही ज्या पद्धतीनं रस काढता ना, त्या पद्धतीनं तुम्ही रस काढू शकता. मिक्सरवर अगदी अर्ध्या मिनिटातच आपल्या आंब्याचा रस तयार झाला आहे. पाहताय ना, रंग किती मस्त आहे तो. तयार झालेला पिवळा धमक घट्ट रस आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. आंब्याचा शिरा तयार करण्यासाठी आंब्याचा पल्प तर तयार झालेला आहे, परंतु यासाठी आणखीन काय काय साहित्य लागते ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. एक वाटी आपला आंब्याचा रस तयार झालेलाच आहे. या व्यतिरिक्त आपल्याला मध्यम आकाराचा एक वाटी रवा घ्यायचा आहे. म्हणजे खूप बारीकही रवा घ्यायचा नाही आहे आणि खूप जाडही घ्यायचं नाही आहे. एक वाटी साखर घ्यायची आणि पाऊण वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. पाऊण वाटी हे प्रमाण तुम्हाला खूप वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता. 2 चमचा आपल्या आवडीचे ड्रायफ्रूटचे काप घ्यायचे. मी इथे बदाम, पिस्ता आणि चारोळी घेतली आहेत. आता एका पातेल्यामध्ये ज्या वाटीनं आपण सगळं साहित्य घेतले त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घ्यायचे. तुम्हाला जर दोन्ही वाटी दूध वापरायचं असेल तर तुम्ही दोन्ही वाटी दूध किंवा दोन्ही वाटी पाणी वापरू शकता. दुधानं चव तर छान येते, परंतु पाण्यानं आपला रवा जास्त फुलून येतो. आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि गॅसवर दुसऱ्या शेगडीवर आपल्याला एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे, परंतु सगळं साजूक तूप घालायचं नाही आहे. 2 चमचे साजूक तूप वाटीमध्ये तसंच ठेवायचं आहे. तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आपण घेतलेला रवा घालायचा आहे आणि हा रवा आपल्याला मंद आचेवर खमंग खरपूस भाजत राहायचं आहे. रवा भाजताना आपल्याला घाई अजिबात करायची नाही आहे. मंद आचेवरच रवा भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर रवा एकसारखा भाजत राहिल्यानंतर रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि रव्यानं तूपही सोडायला सुरुवात केली आहे. शिवाय घरभर खमंग दरवळसुद्धा पसरतो आहे. म्हणजेच आपला रवा खमंग खरपूस भाजून झालेला आहे. एवढासा रवा भाजण्यासाठी मला जवळपास 10 मिनिटं लागली आहेत. आता आपण शेजारील शेगडीवर जे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना, ते थोडं थोडं मिश्रण यामध्ये एका हातानं घालायचं आहे आणि दुसऱ्या हातानं उलटण्याच्या साहाय्यानं ते या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आपला रवासुद्धा गरम आहे आणि दूध पाण्याचं मिश्रणही गरम आहे. आपण जर हे मिश्रण एकदम घातलं ना, तर हे मिश्रण बाहेर उडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला अगदी हळूहळू हे मिश्रण घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. फक्त 2च मिनिटांमध्ये रव्यानं सगळं मिश्रण शोषून घेतले. रवा घट्ट झाला आहे. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर फक्त 1च मिनिट दरदरून वाफ काढायची. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपला रवा कसा घट्ट झाला आहे. आता घट्ट झालेला रवा आपल्याला उलटण्याच्या साहाय्यानं मोकळा करून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला रवा कसा मोकळा फडफडीत झाला आहे. आता या रव्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आहे आणि उलटण्याच्या साहाय्यानं साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे. मी वापरलेला आंबा अगदी थोडासा आंबट आहे, म्हणून मी 1 वाटी साखरेचा वापर करतोय. परंतु तुमचा आंबा खूप गोड असेल ना, तर मग तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. पाऊण वाटी साखर वापरू शकता. अगदी 2 मिनिटांमध्येच आपली साखर रव्यामध्ये पूर्णपणे विरघळली आणि एकजीव झाली आहे. आता आपण काढलेला 1 वाटी आंब्याचा पल्प यामध्ये घालायचा आहे आणि तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कढई गॅसवर ठेवल्यापासून आपण आत्तापर्यंतची सगळी क्रिया मंद आचेवरच केली आहे. एकदाही गॅस मध्यम किंवा मोठा केलेला नाही आहे.
फक्त 2-3 मिनिटांमध्येच आंब्याचा पल्प मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला, एकजीव झाला आहे आणि रंग पहा किती सुरेख आला, एकदम पिवळा धम्मक. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे ड्रायफ्रूटचे काप आणि अगदी 2 चिमूट वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आपण आंब्याचा शिरा करतोय. आंब्याचा शिरा खाताना तो आंब्याचा शिरा खातोय असं वाटायला हवं, म्हणून अगदी 2 चिमूट वेलची जायफळ पूड वापरायची, खूप नाही. वेलची जायफळ पूड वापरल्यानं आंब्याचा शिरा स्वादिष्ट तर होतोच, शिवाय वेलची जायफळमुळे तो बाधतही नाही, अपचन होत नाही. एक वेळ वेलची पावडर नाही वापरली तरी चालेल, परंतु जायफळ पावडर मात्र नक्की वापरा, कारण जायफळ पावडर पोटासाठी चांगली असते. आता आपण जे 2 चमचे साजूक तूप शिल्लक होतं ना, ते यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. अशा प्रकारे सरतेशेवटी 2 चमचे साजूक तूप घातलं ना, तर शिरा एकदम फुलून येतो, चिकट चिवट होत नाही आणि शिवाय आंब्याच्या शिऱ्याला चकाकी देखील येते. पाहताय ना तुम्ही, आपला शिरा अजिबात चिकट चिवट झालेला नाही आहे, कढईला लागलेला नाही आहे. आता गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे, कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर फक्त 1 मिनिट दरदरून वाफ काढायची आहे. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही, आपल्या शिऱ्यानं कसं तूप सोडायला सुरुवात केली आहे, याचा अर्थ आपला रवा पूर्णपणे शिजला आहे. घरभर काय दरवळ सुटलाय म्हणून सांगू, रेसिपी पाहताना तुमच्या हे लक्षात आलंच असेल. पुन्हा एकदा सगळा शिरा आपल्याला उलटण्याच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. पाहताना तुम्ही आपला शिरा कसा ओलसर मऊ लुसलुशीत झालाय, चिवट चिकट झालेला नाहीये, कढईला अजिबात चिकटला नाही. याचा अर्थ आपला शिरा खाताना अजिबात दातांना चिकटणार नाहीये, घास बसणार नाहीयेत. आपला आंब्याचा शिरा तयार झालाय. आता गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटं थांबायचं आहे. अशा प्रकारे 2 मिनिटं थांबल्यानं शिरा थोडासा कोमट होतो आणि मग शिरा आपल्याला पुन्हा एकदा उलटण्याच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे पहा, असं टेक्स्चर यायला हवं, अगदी परफेक्ट. पाहता ना तुम्ही, आपला शिरा मऊ लुसलुशीत तर झालाच आहे, शिवाय मोकळाही झाला आहे, चिकट चिवट झालेला नाही आहे. आता हा शिरा आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये सर्व करायचा आहे आणि ड्रायफ्रूटच्या कापाने शिवाय आंब्यांच्या फोडीनं सजवायचा आहे. तूप लावलेल्या आंब्याच्या किंवा केळीच्या पानावर अशा प्रकारे शिऱ्याची मूठ पाडायची, ड्रायफ्रूट्सनं आणि आंब्यांच्या फोडीनं सजवून सर्व केला ना, तर सोने पे सुहागाच. नेहमी लक्षात ठेवा, शिरा तयार झाल्यानंतर 2 मिनिटं थांबून मगच तो सर्व करायचा आहे. शिरा मोकळा फडफडीत नसतो, थोडासा ओलसरच असतो. हे पहा, चमच्याच्या साह्यानं मुदीतून शिरा बाहेर काढला असता अशा प्रकारचं टेक्स्चर दिसायला हवं, एकदमच प्लेन नाही. अशा प्रकारे थोडेसे क्रॅक दिसायला हवे. असं टेक्स्चर आलं की समजायचं शिरा चिकट चिवट नाही आहे, खाताना तो दातांना अजिबात चिकटणार नाही. याआधी देखील आपण आंब्याचा केक आणि आंब्याचे लाडू अशा 2 रेसिपी पाहिलेल्या आहेत. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. मग तुम्हीसुद्धा या आंब्याच्या हंगामात एकदा तरी अशा प्रकारे गोड सुमधूर मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारा आंब्याचा शिरा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.